नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. आता आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने जेजुरी या ठिकाणी चाललो आहोत आणि तिथं गेल्यानंतर तेथील कार्यक्रम कशा पद्धतीने जागरण गोंधळाचा असतो ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते. सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्ही इथून पाठी चांगल्या प्रकारे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत, इथून पुढच्या बी पाहत जा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशा पद्धतीने मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद. पाऊस पडल्यानंतर झाडे असे खूप छान असे हिरवीगार झालेले आहेत. असं भारी बघा. आता इथं गवत आले गुरांना खाण्यासाठी. आम्ही सर्व गुरांचं वगैरे आवरून, गुरांना पाणी वगैरे पाजून व्यवस्थित आवरून आता कार्यक्रमाला निघालोय. अय चला की चला. उरकलं का? गाडीवरती जेजुरीकडे निघालोय. तुम्हाला जातानाचं सर्व दृश्य दाखवते. चला जायचं परत यायचं. चला सर्वांनी जेजुरीला चला. गावामध्ये झाडांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढले. शेतकऱ्यांना पण खूप फायदा आहे बघा. कारण आता आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललोय. आज गुरुवार असल्यामुळं जाता जाता स्वामींच्या दर्शनाला. मोरगाव चौक. एक चौफुल्याकर रोड जातो, एक निरा, एक जेजुरी आणि एक बारामती. असं चला आता आपण जेजुरीकडे चाललोय. मोरगाव या ठिकाणी अष्टविनायकांपैकी आद्य दैवत मोरेश्वर याचं खूप छान असं मंदिर आहे. चला आता आम्ही जेजुरी गडाकडे चाललो. पूर्वी आम्ही आमच्या शेतातले पेरू विकण्यासाठी ह्या ठिकाणी यायचो. आता मला वाटते एक 18 वर्षापूर्वी त्या मारुतीच्या मंदिराच्या ठिकाणी मी या ठिकाणी बसायची. पेरू का या ठिकाणी खूप वेगळं वाटायचं. आता जरा वेगळं वाटतंय. बरेच दिवसातून देवाला जाण्याचा योग आला. बघा मंदिराचा परिसर. आम्ही आता हा जेजुरी गडावरती दर्शनाला चाललोय. इथं बघा मंदिर आहे, गणेश मंदिर. नमस्कार धर्मेदान. चला पाया पडा, नमस्कार करा, देव बघा. चला पुढं. चपल्या कुठे लावायच्या?
चप्पल इथंच कर. काय इथं बसले? मग इथं बसले का? बरं आहे आपलं. मग तुला यायनाच वेळ जायला वरती. बरं बरं. चप्पल कुठं काढू काढू द्यायचं मग. बरं बरं जाऊ का मग आम्ही दर्शनाला येतो. मग आमची जीजी इथं बसली या. हो का आजी, हो का आजी, आजी बघितल्या का? सगळे भेटले का? जमलो होय. वरती जात आलं होय. तुमची दिदी बसली ना खाली. जीजी भेटली की. हा तुम्हाला जमलं उलट बरं झालं की. येतो आम्ही बी आता दर्शन. ठीक आहे बाकी बसली ती. ठीक आहे. असू दे आता सगळं आवरून यायचं म्हणलं. आलं दर्शन घेऊन. चांगली भंडाऱ्यानी झालेत. हा दाजीला फक्त डोक्याला लावायचा. दाजीने तिथंच बोली केली. तुम्ही कधी सकाळीच आलाय? झालं आहे दर्शन. ओके लवकर आलत ना. चला आम्ही येतो दर्शन घेऊन. हा आम्ही दर्शन घेऊन येतो. बाया मला करल फोन. ठीक आहे. दम लागतोय पायऱ्या चढताना. हा कसलं होतं वरती गडाव. बऱ्याच दिवसातून आलो. दम लागला बाबा. आता आले ना जवळ. एवढा टप्पा पार करायचा आता. बघा पाऊस पडतोय. होळकर तलाव दिसतोय. आता आम्ही मेन प्रवेशद्वाराजवळ आलोय.
ओ काढता फोटो. इकडे इकडे पाया पडून द्यायचं पहिलं इकडे मंदिरात बांगड्या पाया पडू समोर पाया पडून द्यायचं मग मंदिरात जायचे. येळकोट येळकोट जय मल्हार. छान आहे. आता दर्शनाला जाऊ. आता चला दर्शन घेऊ. दर्शन भारी बघा की. बऱ्याच दिवसातून आलो काय हो. लय वर्षातून बऱ्याच दिवसातून. कोरोनाच्या कालावधीत आलतो पण दर्शन नाही या गडावरती झालं. जुन्या गडावरती झालं. दर्शनाची रांग कुठे आहे का मग? चला. मोफत दर्शनाला बघा जाऊ. हे काय तो हा मोफत दर्शन राख मोफत लिहिलंय ना. कुठे इथूनच गेले. आता आम्ही दर्शनासाठी रांगेने चाललोय. गर्दी नाही अजिबात काय, त्यामुळे लवकरच दर्शन होईल. बघा आता दर्शन मस्त दर्शन असं देवबाप्पाचं झालं. आणि आता आम्ही बघा आता इथं तळी उचलण्याचं अशा पद्धतीने काम असतं. ज्यांना तळी उचलायची असेल तर नाही नाही चप्पल इकडे तिथंच जाते की. चला चला या ठिकाणावर भारी दिसतंय. चला चला. बघ आता इथं घसरते आहो ते ह्याच्यामुळं भंडारा आणि पाण्याची चिकचिक. जेजुरी इथं या. मोबाईल नाजरे धरण पूर्ण भरले. मल्हार सागर जेजुरी पण बघा किती छान दिसते. तिथं होळकर तलाव आहे ना. हा होळकर तलाव खूप असं छान पाहण्यासारखं आहे. देवबाप्पाचं दर्शन घेऊन आता कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललोय. कलरफुल इतकी छान झाड आहेत ना खरंच. या ठिकाणी शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची भेट झाली. इथं ना हे उद्यान आहे ना. उद्यानमध्ये या ठिकाणी चला ना आपण तिथून जाऊ. चला खूप छान असं भारीच्या निसर्ग बघा ना किती छान आहे. चला इथून जाऊ. हो. तिकडे बोलत. चला लगेच जाऊ पटकन. उद्यान आहे ना हे. या ठिकाणी नाणे भेट.
खूप छान आहे असं ना. हो फोटो काढायचा का? छत्रपती शिवाजी आणि शहाजीराजांची भेट झाली होती इथे ना या ठिकाणी म्हणजे जेजुरी गडावर. जेजुरी गडावर त्याचं त्यांनी त्याचं त्यांनी प्रतिकृती तयार केली आहे की नाही, शिल्प. शिल्प तयार केले. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. खरंच खूप अभिमान वाटतो असा राजा होऊन जाणं. खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि भारी वाटतं असं. जणू शिवाजी महाराजांना भेटल्यासारखंच वाटलं. तर काही इथं उद्यान आहे बघा ना छान. ते मूर्त्या वगैरे आपण त्या कनेरी मठात बघितलं होतं. चला. खूप छान वाटलं. मानाचा मुजरा केल्यामुळं तर एकदम म्हणजे प्रसन्न वाटलं, एकदम भारी वाटलं. शिवकाळात असल्यासारखं वाटलं. आणि आपल्या संस्कृतीची आपणच जोपासना केली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण या पद्धतीने आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. चला आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊयात. बघा इथं अहिल्यादेवी होळकर यांचा प्रतिमा, त्यांचं शिल्प या ठिकाणी आहे. बानाई मंदिर आहे इथं या ठिकाणी. बानाई मंदिर ना. बानुबाई मंदिर या ठिकाणी. गणपती बाप्पाच्या पाठी पाया पडायचं. आता या ठिकाणी जागरण गोंधळाचा आधी परडे कार्यक्रम आहे इथं. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी. आम्ही कार्यक्रमाला सगळेजण आलोय. बघा कशा पद्धतीने येतो कार्यक्रम केला जातो. त्याची काही प्रमाणात तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. थोडं थोडं लावायचं. पाण्याची बॉटल ठेवली.
आता ही नैवेद्य आहे सगळं. रुपाली लोणकर सासष्ट या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. असंच व्हिडिओ पाहत जा, नवीन व्हिडिओ टाकत जाईल. सर्वांना पुन्हा खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.